संजय राऊत आहेत। महाराष्ट्राचं वाटोळं करायचं, महाराष्ट्राची वाट लावायची, महाराष्ट्र लुटायचा हे धंदे उबाटा गटाच्या माध्यमातून संजय राऊतांच्या माध्यमातून सातत्यानं होतं। निवडणूक आयोगाचं काम करते आणि त्यांच्यावर काही आरोप असतील तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर निश्चितपणे देईल। पण संजय राऊत सातत्यानं खोटं बोला। संजय राऊतांनी एक पुरावा सादर केला का? गेल्या 4 दिवसापासून 30 कॅसेट संजय राऊत चालवत आहेत, परंतु राहुल नार्वेकर असतील किंवा इतर कोणी असतील यांच्या विरोधात एकही पुरावा संजय राऊत यांनी आजपर्यंत दिला नाही। हे देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। सर, याच संजय राऊत यांनी खरंतर अनेक आरोप जे आहेत ते CR पाटील यांच्यावरती लावलेत। CR पाटील भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्यावरती बोलताना ते म्हटलेत की आमचे महापुरुष चोरण्याचा डाव जो आहे तो आता गुजरातची लोक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। गुजरातमध्ये एकही देखील महापुरुष नाहीये का त्यांची नावं ती म्हणजे अभिमानाने सांगतील, अशा पद्धतीने त्यांनी CR पाटलांवरती टीका टाकली। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहेत। शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं संजय राऊत करतायत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की तो स्वाभिमानाने संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये सांगितला गेला पाहिजे, परंतु संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालेत। अफजल खानाचा उदो करणं, अफजल खानांची पिल्लावळ सांभाळणं हे संजय राऊतांचं काम झालंय। ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलं होतं, हेच सांगून जातंय की संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा अफजल खान जास्त प्रिय आहेत। त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेऊ नये। छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्ववादी विचार तुम्ही सोडून दिलेत आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सत्तेसाठी काँग्रेसची दलाली केली होती हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सच्चे शिवसैनिक होते आणि शिवाजी महाराजांचा विचार सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी केलं। आज मात्र उद्धवजी ठाकरे औरंगजेबाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात। औरंगजेब फॅन क्लबचं अध्यक्षपद हे उद्धवजी ठाकरेंकडे आहे। सर, याच संजय राऊतांनी असं देखील म्हटलं की गुजरातमध्येच औरंगजेबाचा जन्म झालेला होता आणि हे सगळे औरंगजेबाची पिळावाले, अशा पद्धतीने थेट टीकास्त्र त्यांनी टाकले। औरंगजेबाचा जन्म कुठेही झाला असेल तर औरंगजेबाला गाडण्याचं काम या महाराष्ट्रातल्या लोकांनी केलंय, मराठी माणसांनी केलंय। मराठी माणूस शूरवीर आहे। संजय राऊत, तुम्ही जे औरंगजेब फॅन क्लबचं प्रवक्तेपद घेतलंय त्या प्रवक्तेपदाला गाडण्याचं काम देखील महाराष्ट्रातील जनता विचाराने करणार आहे। तुम्ही कितीही औरंगजेबाचा उदो करा, तुम्ही कितीही औरंगजेबाचं व्याख्यान लोकांना सांगा, परंतु या औरंगजेबाला ज्या पद्धतीनं मातीमध्ये गाडलं गेलं, अगदी त्याच पद्धतीनं तुमचे महाराष्ट्रद्रोही विचार, तुमचे हिंदुत्वद्रोही विचार तुम्ही ज्या पद्धतीनं काल त्या राशीद मामूचा उदो करत होतात, ज्या पद्धतीनं काही हिरव्या पिल्लावळींचा उदो करण्याचं काम तुमच्या माध्यमातून सुरू आहे, हे देखील महाराष्ट्रातील जनता बघते। आणि तुम्हाला ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीत जसा धडा शिकवला अगदी तसाच धडा आता महापालिकेच्या निवडणुकीत शिकवतील। संजय राऊत यांनी टीका करताना असं देखील म्हटलेलं आहे की भाजप सगळी नीतिमत्ता सोडून सगळं राजकारण जे आहे ते सध्या सुरू करताना पाहायला मिळत आहे। जशा पद्धतीने भाजप आता राजकारण करतंय की विरोधी बाकामधल्या लोकांना पक्षात घेणं, त्यांचा अंत देखील एकदम क्रूर अशा पद्धतीने भाजपचा अंत होईल असं त्यांचं म्हणणं आहे। संजय राऊत म्हणतात भारतीय जनता पार्टीला काय सोनं लागले काय? भारतीय जनता पार्टी सोन्यासारखं काम करते। संजय राऊत, तुम्ही महाराष्ट्राला चुना लावला, मुंबईला चुना लावला, हे देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। भारतीय जनता पार्टी सोन्यासारखं काम करते। मुंबईची मेट्रो असेल, बिडिडी चाळ असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, हे सगळं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या व्हिजन मधनं त्यांच्या नेतृत्वात झालं। तुम्ही मात्र मुंबई महापालिकेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून मुंबईला लुटण्याचा प्रयत्न केला, मुंबईकरांना चुना लावण्याचा प्रयत्न केला, मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली, हे देखील महाराष्ट्राने बघितलेले आहे।
मुंबईला सोन्यासारखं करण्याची जबाबदारी देवाभाऊंच्या खांद्यावर आहे, तर मुंबईला चुना लावण्याची जबाबदारी संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. आणि गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईला चुना लावून लुटण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलू नये. दुसरा प्रश्न की भारतीय जनता पार्टीकडे काही लोक येत असतील तर ते आम्ही स्वीकारतो, तुमच्याकडून लोक का सोडून जातात याचा विचार संजय राऊत तुम्ही केला पाहिजे. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे कोविडच्या काळामध्ये घरामध्ये बसून होते, आमदारांना भेटत नव्हते, मुख्यमंत्री असताना आमदारांना दारं बंद होते, त्यामुळं तुमचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले, तरीही तुम्ही सुधारले नाहीत. आणि आता देखील तुमचे शिलेदार भारतीय जनता पार्टीमध्ये येतात, याचा अर्थ असाच आहे की जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. मुंबईचा महापौर पदाची घोषणा झाली आहे, सोडत निघत नाही, याच्यावरून देखील निशाणा साधला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईच्या महापौर पदासाठी याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे. सोडत निवडणूक आयोग काढतं, संजय राऊतांना सोडत काढण्याचा आणि सोडतीवर बोलण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वेळापत्रक ठरवेल त्या पद्धतीने सोडत निघेल, त्याबद्दल संजय राऊतांनी बोलू नये. महापौर हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI महायुतीचा होणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. संजय राऊतांना आत्ताच लक्षात आलंय की आपला पराभव जवळ आलाय. आपला ज्या पद्धतीने विधानसभेला पराभव झाला तसाच पराभव आता देखील मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळे आतापासून निवडणूक आयोगाला टार्गेट करायचं आणि मग उद्या पराभव झाल्यानंतर म्हणायचं निवडणूक आयोग भाजपचं बाहुलं बनलं म्हणून आमचा पराभव झाला. अहो, निवडणूक आयोगाचं काम करते, तुम्ही जनतेमध्ये जात नाहीत. उद्धवजी ठाकरे आजपर्यंत तुम्ही मुंबईकरांशी साधा संवाद साधला नाही. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी मुंबईकरांशी संवाद साधला, मुंबईकरांशी चर्चा केली. तुम्ही मात्र अजूनही घरात बसून आहात. आधी सांगितलं आम्ही मुंबईमध्ये 10 सभा करणार, काल सांगितलं नाही आम्ही एकच सभा करू. तुमच्याकडे माणसं मिळत नाही, ही अवस्था आहे. एक माणूस सोडून जाईल आणि मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर उभाटा गट रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही. आज संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ब्रँड आहे, मोठा सेट लागलेला आहे आणि याच्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रावरती प्रश्न विचारले जाते असं त्यांनी सांगितलं. ग्रँड हयातमध्ये ग्रँड एंटरटेनमेंटचा सोहळा या निमित्ताने बघायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं चला हवा येऊ द्याचा शो असतो, अगदीच तशाच पद्धतीनं हा चला हवा येऊ द्यासारखा शो होईल. कॉमेडी किंग एकत्र येत आहेत, टोमणे मारणारे एकत्र येत आहेत, त्यांना किती टोमणे मारायचे मारू द्या. महाराष्ट्र हा टोमण्यावर चालत नाही, तर महाराष्ट्र हा व्हिजनवर आणि विकासावर चालतो. टोमणे मारण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी करावं. कंपाऊंडर संजय राऊत यांनी WHO सांगून उद्धवजी ठाकरे यांचं कौतुक करावं. परंतु देवाभाऊ मुंबईकरांच्या सोबत आहेत, मुंबईकरांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहेत. देवाभाऊंनी मुंबईला पुढच्या 30 वर्षामध्ये चेहरा मोहरा बदलण्याचं काम, मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर देण्याचं काम BDD चाळीच्या माध्यमातून केलं. रमाबाई आंबेडकर नगरच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो त्याच ठिकाणी सर्व नागरिकांना पुनर्विकासाच्या माध्यमातून तिथंच घरं मिळाली पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टी, देवाभाऊ सातत्यानं प्रयत्न करतायत. तुम्ही आपली टिमकी वाजवत बसा. तुमचा एंटरटेनमेंट शो महाराष्ट्र बघायला इच्छुक आहे. तुमचा एंटरटेनमेंट शो नक्की बघतील. मतदान मात्र भारतीय जनता पार्टीला होईल. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये वक्तव्य केलं होतं, विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील. मला वाटतं रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा बोलण्याचा हेतू तो नव्हता. त्याच्यावरती रितेश देशमुखने एक ट्विट केलं, एक पोस्ट केली आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की हृदयात कोरलेली नावं आहेत, लिहिलेलं पुस्तक जातं, हृदयात कोरलेलं नाव पुस्तक जात नाही. विलासराव ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाणजी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केलाय, पण लातूरकरांना माहिती आहे की रवींद्र चव्हाणजी काय बोलले. विलासराव देशमुख असतील किंवा अन्य काय असतील, कोणी काय केलं हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. भारतीय जनता पार्टी आपला विकासाचा अजेंडा घेऊन लोकांमध्ये जातं, विकासाचं व्हिजन घेऊन लोकांमध्ये जातं. जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीची लातूर महापालिकेत सत्ता होतील, लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही केलं. अनेक वर्ष लातूरला मागास ठेवण्याचं काम कोणी केलं हे देखील महाराष्ट्राने बघितलं. लातूरचा विकास भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वात होईल आणि लातूर महापालिका देखील भारतीय जनता पार्टी जिंकेल. संतोष जोशी यांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मनसेचे जवळचे आहे ते नेत्यांच्या जवळचे, आणि आज भाजपमध्ये प्रवेश होतो आहे, त्यावर काय सांगणार? संतोष धुरी
उद्धवजी ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्या धोरणाला वैतागलेले आहेत. त्यामुळं कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत असतील तर निश्चितपणे त्यांचं स्वागत आमचे मुंबईचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निश्चित करतील. परंतु एक गोष्ट या निमित्ताने लक्षात घेतली पाहिजे, उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे तुम्ही कितीही एकत्र येण्याचा ड्रामा केला, नाटक केला, तरी सच्चा शिवसैनिक आणि सच्चा मराठी माणूस तुमच्या सोबत नाही हे अधोरेखित होतं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी देखील झालेली आहे, जिथं जिथं उद्धवजी ठाकरे यांचे उमेदवार आहेत तिथं तिथं मोठ्या प्रमाणात मनसेच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आणि कुठेही मनसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत काम करत नाहीत. दुसऱ्या बाजूला जिथं जिथं मनसेचे उमेदवार आहेत तिथं तिथं उद्धवजी ठाकरे यांच्या गटाचे सैनिक हे मनसेचं काम करत नाही. दोघांमध्ये मोठी बघायला मिळते. त्या उलट भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI एकत्रित मजबूतीनं एकमेकांच्या सोबत उभं राहून करतायत. एकनाथ शिंदे यांना कोविड काळामध्ये कोविड झाला नव्हता, ते सगळं खोटं होतं असा दावा संजय राऊत यांनी आज. संजय राऊत हे सातत्यानं खोटं बोलतात. त्यांचं सरकार होतं तर त्यांनी रिपोर्ट सादर केले पाहिजे. माझं आपल्या माध्यमातून संजय राऊतांना आव्हान आहे की जर का एकनाथ शिंदेजी यांना कोविड झाला नव्हता तर त्याचा एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? त्याचा पुरावा असेल तर महाराष्ट्रासमोर उद्या आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेमधून सादर करावा आणि पुरावा नसेल तर महाराष्ट्राची माफी मागावी. कोविड काळामध्ये संजय राऊत जेव्हा महाराष्ट्र झुंजत होता मृत्यूशी तेव्हा तुम्ही खिचडी घोटाळे करत होता, तेव्हा तुम्ही कोविड सेंटरमध्ये घोटाळे करत होता, तेव्हा तुम्ही मृतावरचं लोणी खाण्यासाठी त्या बॅगचा घोटाळा करत होता. हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे उगाच फुकाच्या गप्पा संजय राऊतांनी मारू नयेत. संजय राऊतांनी असं देखील हे सांगत असताना सभांचा गोंधळ जो आहे अद्यापर्यंत थांबलेला नाहीये. दररोज वेगवेगळी माहिती ती आज राज ठाकरे बाहेर पडतील असंही सांगितलं जात होतं. कालही तसंच घडलेलं आहे. मात्र ते मुलाखतीला गेलेले आहे, सगळ्यांना पाहायला मिळत नाही. राज ठाकरे मी 8 दिवसापासून होतो की राज ठाकरे बाहेर पडणार आहेत, उद्धवजी ठाकरे बाहेर पडणार आहेत, संजय राऊत बाहेर पडणार आहेत. संजय राऊत तर पत्रकार परिषदेच्या पलीकडे कुठेही दिसत नाहीत. भारतीय जनता पार्टीचे नेते जनतेमध्ये आहेत. देवेंद्रजी फडणवीस रोज 5-5, 4-4 सभा करून लोकांशी संवाद साधतायत, परंतु यांना घरामध्ये बसायलाच आवडतं. आपण बघितलं की 2.5 वर्ष 2.5 दिवस उद्धव ठाकरे हे मंत्रालयामध्ये गेले होते. त्यामुळे यांना घरात बसण्याचं आवडीचं काम आहे. त्यांनी घरात बसावं. जनता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत आहे. एक सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ आहे की भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यासमोर महिला नाचतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो. तो व्हिडिओ अखिल चित्रे यांनी ट्विट सुद्धा केलाय की हाच तुमचा महापुरुषांचा सन्मान आहे का? अशा पद्धतीने त्यांनी भाजपला सवाल उपस्थित केला. महापुरुषाच्या गप्पा उभाटा सैनिकांना मारण्याचा अधिकार नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व ज्यांनी पायदळी तुडवलं, त्यांनी महापुरुषाबद्दल बोलू नये. खूप खूप धन्यवाद. योग्य वेळी आलं ते. सध्या काय तयार केलं काय तयार केलं. चॅट GPT मुळे सोपं झालं आजकाल. मोठे मोठे लेख. बैकग्राउंड म्यूजिक एक्चुअली यूपीचे म्यूजिक सर. हां भैया भैया भोजपुरी गाण्यासारखं आहे. हॅलो अक्षय बोलतो ना. बसा. अक्षय बुम बंद कर.